हिंगोलीमध्ये निवडणूक विभागाच्या भरारी पथकानं 1 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे। शेतकरी भवन परिसरात पोलिसांच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे। हिंगोलीच्या तहसील कार्यालयात या रकमेची आता मोजणी सुरू आहे आणि ही रोकड हिंगोली शहरातील एका भुसार व्यापाऱ्याची असल्याची माहिती समोर आलेली आहे। मात्र निवडणुकांच्या काळात अगदी मतदानाच्या काही तास आधी इतक्या मोठ्या प्रमाणात जर रक्कम जप्त होत असेल तर संशयाला वाव असतो। कारवाई सध्या इथे करण्यात आली आहे। नक्की ही रक्कम कुणासाठी होती, कुणाला द्यायची होती का, मतदारांसाठी काय आमिष होतं का, याचा तपास आता पोलीस करतात। मात्र प्राथमिक माहितीमध्ये ही रक्कम एका व्यापाऱ्याची असल्याची माहिती समोर आलेली आहे। तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली। हिंगोलीतली ही दृश्य आहेत। हिंगोलीमध्ये भुसार व्यापाऱ्याची 1 कोटींची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। भुसार व्यापाऱ्याची रक्कम असल्याचं सांगतात, मात्र मतदानाच्या काही तास आधी इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे। त्यामुळे जोरदार चर्चा सुद्धा सुरू झाल्यात, कारण आता ही रक्कम कुणाची याविषयी प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित झालाय। हिंगोलीतनं ही कारवाई 1 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।